इकडे अमेरिका इराण युद्धामुळे विमान इंधनाचे दर वाढलेले आहेत। त्यामुळे विमान उद्योगावर आर्थिक संकट ओढावलं आहे। त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडिया एअरलाइन्सने केलेली आहे। केंद्राने तातडीने दिलासा दिला नाही तर कंपन्यांना देशातील तसेच परदेशातील काही मार्गावर सेवा बंद करावी लागेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। केंद्राने तातडीने विमान इंधनावरील 11% अबकारी करात सूट द्यावी तसंच काही राज्यात असलेल्या मूल्यवर्धित करांमध्ये सूट द्यावी असं संस्थेने सुचवलेलं आहे। विमान इंधनाचा दर प्रति किलोमीटर 2 लाख रुपयांपर्यंत वाढल्याचं निदर्शनास आलंय। तर विमान सेवा बंद पडणार का असा प्रश्न आहे, कारण अमेरिका इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। इंधन दरवाढीमुळे विमान उद्योगावर आर्थिक संकट ओढावलंय। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्या बंद होण्याची देखील शक्यता आहे। कंपन्यांच्या इंधनावरील खर्च 30हून थेट 60% वाढलाय। विमान इंधनाचा दर प्रति किलोमीटर 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय। केंद्र सरकारने दिलासा देण्याची फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने मागणी केली आहे। केंद्राने अबकारी करात 11% आणि राज्यांनी वॅटमध्ये सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे।